पाहत पुढची बातमी। राजकीय वर्तुळातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असं राही भिडे म्हणाल्या। मात्र योग यावा लागतो, आता मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, मात्र योग कुठे आलाय, कधी ना कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईन असं अजित पवार म्हणाले। उद्याच्याला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे, आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय, त्याच्यामुळे कधी ना कधी तो योग। आणखी एक मोठी बातमी आहे। जम्मू काश्मीरच्या श्रीनगर मधल्या दल लेक मध्ये आज मोठी दुर्घटना घडली। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हजरतबल जवळील दल लेक मध्ये एक शिकारा बोट उलटली। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही बोट उलटल्याची माहिती आहे। तर ही शिकारा बोट उलटल्यानंतर पाण्यात पडलेले पर्यटक मदतीसाठी आरडाओरडा करत होते। स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं। यातील काही पर्यटकांना वाचवण्यात यश आलंय, तर या दुर्घटनेत एक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे आणि त्याचा शोध सुरू आहे। पाहत पुढची बातमी। राजकीय वर्तुळातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असं राही भिडे म्हणाल्या। मात्र योग यावा लागतो, आता मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, मात्र योग कुठे आलाय, कधी ना कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होईन असं अजित पवार म्हणाले। उद्याच्याला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे, आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय, त्याच्यामुळे कधी ना। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी अपडेट आहे। पहलगाम हल्ल्याला 10 दिवस उलटलेत, पण अजूनही 27 निशस्त्र पर्यटकांना गोळ्या घालणारे दहशतवादी सैन्याच्या हाती लागलेले नाहीत। भारतीय सैनिकांना हुलकावणी देणाऱ्या या दहशतवाद्यांसंदर्भात NIAच्या सूत्रांकडून नवी माहिती मिळाली आहे, ज्यानुसार हे क्रूर दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरच्या जंगलातच लपून बसले। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी रक्तपात केल्याच्या घटनेला 10 दिवस पूर्ण झाले। ज्या क्रूर पद्धतीनं दहशतवाद्यांनी 27 पर्यटकांना ठार केलं, त्या क्रौर्याविरोधात देशात संतापाची लाट आहे। त्यामुळे आता सरकारनं दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तान विरोधात कठोर कारवाईच्या हालचाली सुरू केल्यात। दुसरीकडे ज्या क्रूर कर्म्यांनी निशस्त्र पर्यटकांवरती गोळ्या झाडल्या, त्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय सैनिक आणि स्थानिक पोलीस काश्मीरचा कानाकोपरा शोधतायत, पण कसून शोध घेऊन सुद्धा अद्याप या दहशतवाद्यांचा शोध लागत नाहीये। दहशतवाद्यांच्या लपंडावामागे त्यांची तयारी असल्याचं बोललं जातंय। दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरातच लपल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या दहशतवाद्यांकडे मुबलक अन्नसाठा असल्याचं कळतंय। अन्नाबरोबरच दहशतवाद्यांकडे इतर आवश्यक वस्तू सुद्धा असू शकतात, त्यामुळे ते एखाद्या जंगलात लपून बसल्याचं बोललं जातंय। जंगलामधली गर्द झाडी आणि गुहांमध्ये हे दहशतवादी लपल्याची दाट शक्यता आहे। त्यांच्याकडे असलेल्या सॅटेलाइट फोनद्वारे ते लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असल्याची सुद्धा चर्चा रंगते आहे। गेल्या 10 दिवसांपासून हल्लेखोर दहशतवादी जंगलात लपंडाव खेळतात। दहशतवाद्यांकडे असलेल्या अन्नधान्य आणि इतर साहित्यांमुळे ते पुढचे काही दिवस तग धरू शकतात। त्यामुळे सरकारनं वेळीच या दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मागणी जोर धरते आहे। सरकार ने तो कहा था कि जब नोटबंदी हो जाएगी और आर्टिकल 370 खत्म हो जाएगा तो फिर आतंकवाद का खत्म हो जाएगा। किधर खत्म हुआ? यानी वहाँ पर लोग आए, लोगों ने धान पूछा, गोली मारी और चले गए, कोई पकड़ा नहीं गया। इतने आराम से वो लोग आए। मैं समझता हूँ सरकार को इसके ऊपर बहुत चिंता व्यक्त करना चाहिए और सरकार को तुरंत इसके ऊपर एक्शन लेना चाहिए, चाहे जो भी करना हो। पूरे अपोजिशन के लोग सरकार के इसमें साथ हैं। बैसरनमध्ये हल्ला करण्याच्या आधीपासूनच हे दहशतवादी तिथे वास्तव्याला असल्याचं कळतंय। त्यामुळे परिसराचा अभ्यास असणारे हे दहशतवादी 10 दिवस उलटून सुद्धा सैन्याच्या हाती लागलेले नाहीत। पण बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी या म्हणीप्रमाणे दहशतवाद्यांनाही जास्त काळ लपून राहता येणार नाही, हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
भारतीय सैन्य आपली सज्जता दाखवून देत आहे। सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यानं थेट गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानं उतरवून पाकिस्तानला थेट इशारा दिलाय। शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर जिल्ह्यातील गंगा एक्सप्रेसवेवर भारतातील हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी यशस्वी लँडिंग केलं। खरं तर ही एक ट्रायल होती, पण गंगा एक्सप्रेसवेवर उतरलेल्या लढाऊ विमानांचा आवाज थेट पाकिस्तानच्या इस्लामाबादपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि पाकिस्तानला धडकी भरली। भारताच्या लढाऊ विमानांची गर्जना, गंगा एक्सप्रेसवर सामर्थ्याचं दर्शन, भारत मोठ्या कारवाईच्या तयारीत। विमानांच्या गर्जनेनं पाकच्या पोटात गोळा। भारतीय सैन्याला फ्री हँड दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर अभूतपूर्व तणाव आहे। अशा परिस्थितीत भारतीय सैन्याच्या युद्धाभ्यासानं पाकिस्तानची हवा टाईट झाली आहे। शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता वायुसेनेचं C-295 हे लढाऊ विमान मेरठ प्रयागराज गंगा एक्सप्रेसवर अवतरलं आणि भारताच्या लढाऊ विमानांच्या गर्जनेचा इस्लामाबाद, कराची आणि लाहोरपर्यंत पोहोचलेला आवाज पाकिस्तानच्या मनात धडकी भरवणारा होता। कारण लढाऊ विमानं रनवेवर नाही तर थेट हायवेवरून उड्डाण घेत होती। हे भारताच्या सामर्थ्याचं आणि सज्जतेचं जगाला दर्शन होतं। युद्धाच्या काळात शत्रूच्या रनवेला प्रामुख्यानं टार्गेट करून उद्ध्वस्त केलं जातं। अशा वेळी जर हायवेज रनवे म्हणून वापरले जाणार असतील तर शत्रूसाठी हे किती मोठं आव्हान आहे याचा अंदाज पाकिस्तानला आला असेल। ज्या गंगा एक्सप्रेसवरून विमानांनी टेक ऑफ केलं ते गंगा एक्सप्रेस कराचीपासून 1188 किलोमीटरवर आहे, तर इस्लामाबाद 744 किलोमीटरवर आहे, तर लाहोर अवघ्या 487 किलोमीटरवर आहे। याच गंगा एक्सप्रेस पासून पाकिस्तानमधलं रावळपिंडी 733 किलोमीटर, तर पाकव्याप्त काश्मीर 719 किलोमीटरवर आहे। यावेळी जॅग्वार, सुखोई, मिराज आणि भारताच्या सामर्थ्याचं प्रतीक असलेलं राफेलही एक्सप्रेस वेवर अवतरलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वादळी वाऱ्यातही विमानांनी आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं। दिवसानंतर रात्रीही अशाच प्रकारची चाचणी केली जाणार आहे। गंगा एक्सप्रेसवे हा उत्तर प्रदेशातला चौथा असा हायवे आहे ज्यावर विमानं लँड आणि उड्डाण करू शकतील। 36,230 कोटी रुपये खर्च करून मेरठ ते प्रयागराज असा 594 किलोमीटरचा हा एक्सप्रेस बनवण्यात आलाय। वायुसेना, थलसेना आणि जलसेना यांनी मिळून हे ठरवलंच असेल की काय करायचं, आणि जे ठरवलं असेल त्याच्यासाठी हा सराव सुरू आहे असं मला वाटतं। संपूर्ण युद्ध हे हवं आहे आपल्याला, आता हवं आहे असं नाही, परंतु तयारी ही तर सगळी शेवटपर्यंतचीच असते। भारतानं गेल्या काही वर्षात सीमा भागात अनेक पायाभूत सुविधा उभ्या केल्या, तसंच अंतर्गत भागातही केलेली गुंतवणूक बदललेल्या भारताचं आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे। ज्या रस्त्यावरून वाहनं चालतात तिथं आणीबाणीच्या काळात लढाऊ विमानं लँड आणि टेक ऑफ करू शकणार असतील तर हे शत्रूच्या पोटात गोळा आणणार आहे हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।